तसेच मनोहर भराडे अण्णा यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. सुजल कडव कॉमेडी बॉक्सकडे या. मनोहरजी भराडे साहेब यांचं देखील सस्ने असं सरचे स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, सामना सुरू होतो आहे. रोहित आणि आदर्श इन द मैच स्टार्ट. और पहली गेंद यहाँ बॉल गेंद को उठाने जाते थे फील्डर, ऐसे में दो फील्डर के बीच में तालमेल की कमी. जो कैच लेना चाहे था लेकिन दोनों के बीच में से गेंद कैच ड्रॉप हुआ. तालमेल की कमी. एक दिवसीय मैच कहावत है, छोड़ो कैच हारो मैच, पकड़ो कैच जीतो मैच. अच्छा अवसर गंवा दिया. जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन के लिए समय था बैट्समैन के पास. टीम का खाता खोला. स्कोर इस समय 2. कैच इट इन द मैचेस. नितिन उगडे. डॉट. अगली गेंद अच्छा ड्राई समय, घुटना टेक, तमाशा टेक, गेंद 6 रन के लिए बाहर. एंड यूज 6. माननीय श्री भगवानजी निरुडा साहेब, ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत केरुली रावगाव, तसेच माननीय श्री नितीन उघडे साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी, हे देखील आपण आलात. आपलं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. पुढे सरसत फान पायच्या पटकामध्ये जोर नाहीये. अगदी डीप लॉंगांवरती आमच्या कॉमेंट बॉक्सच्या समोर अगदी अगदी पुढ्यात पडलेला झेल आहे. पहिल्याच चेंडूवरती शॉट करत, त्यानंतर पुढच्याच चेंडूवरती हिस्सा बरोबर झाले. धाव संख्येची 1-8. नेक्स्ट बैट्समैन रोहित भोईर इज ऑन 8 रन. जो 3 गेंदों का सामना किया था, एक लॉफ्टेड शॉट खेलने के प्रयास में पूरी तरह से चकमक खा गई और गेंद सीधी डीप लॉन्गा के ऊपर एक आसान सा कैच दे बैठे. स्कॉट विकेट, बट की गेंद थी पूरी तरह से गेंद को यहाँ पर अपना एक पर आगे किया और गेंद को लॉफ्टेड शॉट खेला. गेंद से इस समय किरण पर स्टैंड में इस समय दन इस समय 6 रन के लिए. स्कोर बढ़ता समय 14. Score to 14, loss of 1 wicket. एक बार अष्टम के बाहर थी, गेंद को ग्लाइड करना चाहिए. ऑन साइड में पूरी से चकमा खा गए. विकेट के बने बाकी का काम किया. रन की गुंजाइश नहीं. उसी के साथ पहली ओवर की समाप्ति हो चुकी है. स्कोर इस समय 14. 1 विकेट खोने के बाद. डीजे
And the bowling change on the commentary box and bowler not to you. Suraj. Score amount to 14 to loss of 1 wicket. बाविश जो कि लेफ्ट हैंड बैट्समैन सामना करेंगे। अंपायर ने अपनी जगह बदल दी। इसमें लेफ्ट हैंड राइट हैंड बैट्समैन होने के कारण थोड़ी सी यहाँ पर बॉल के ऊपर थोड़ा सा प्रेशर रहता है। देखने क्या करते हैं बाविश। क्या गेंद शॉट था, अष्टम के जरा सी बाहर थी। मौके का पूरा फायदा, पूरी तरह से गेंद को लॉब किया। समय गेंद इस समय दन इस समय 6 रन के लिए बाहर। स्कोर बढ़ता है इस समय तेजी के साथ। समय 20 टू लॉस ऑफ 1 विकेट। डीजे भावेश ने आते ही खतरे की घंटी बजा दी। इस समय पहली गेंद का लॉफ्टेड शॉट 6 रन के लिए। एक बार फिर शॉट गेंद, वही शॉट देखना, थोड़ा सा क्रॉस एंड बैट से खेला। इस समय देखना फील्डर यहाँ पर आई क्या नहीं देखना है। और उसी के साथ यस फील्डर यहाँ पर तैनात थे और अच्छा यहाँ पर अनुमत और कैच लिया। यहाँ पर पहली गेंद के ऊपर छक्का मारा, उसके बाद यहाँ पर विकेट प्राप्त करी। इस समय उसी के साथ मैच में काफी रोमांच। स्कोर इस समय 20, 2 विकेट खोने के बाद। न्यू कमान नाउ नीलेश बांगर। Score amount to 20, loss of 2 wickets. चक्कर जरूर मारता है। उसके बाद अपना एक अच्छा यहाँ पर बॉल जो कि शॉर्ट में गेंद थी ऑस्टम के बाहर, पूरे से बैट्समैन को खेलने के लिए मजबूर किया था, वही जाल में फंस गए। उसी के साथ गेंद मिडल स्टंप पर यहाँ पर पूरी तरह से चकमा खाई। ऑन साइड में खेलना चाहते थे, विकेट पर कीपर ने गेंद को रोका। रन की गुंजाइश नहीं। स्कोर वही पर रोका इस समय 20, 20 टू लॉस ऑफ 2। एक मिनिट थांबा जरा, प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आहे। आज शेवटचा दिवस आहे, रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे मला वाटतं आज सामन्याला चांगली अशी मोठी गर्दी देखील वाढती आहे। अंतिम दिवस आहे। अष्टम के बाहर से अच्छा गेंद को ग्लैड किया, गया जा रहा है। इस समय पॉइंट और कोर के बीच में देखना गेंद को रोक पाते कि नहीं। जब तक गेंद फील्ड करेगा देखना है। कोशिश करी, कोशिश बेकार। गेंद बाउंड्री के बाद 4। लॉस ऑफ 2 विकेट्स। विकेट जरूर प्राप्त कर लेकिन रन भी दे रहे हैं इस समय। एक समिश्र और चलती उस समय। इसी के साथ गेंद को खेला इस समय फील्डर। आज समय गेंद के ऊपर झपट कर देखना गेंद को रोक पाते कि नहीं। गेंद को रोका और केवल एक सिंगल के लिए नोट हुआ स्कोर में। अच्छा तालमेल दोनों बैट्समैन के बीच में, आंखों आंखों में इशारा किया। 1 रन चुरा लिया। स्कोर बढ़ता समय 25, 25 टू लॉस ऑफ 2 विकेट्स। जगदीश हिंदूराव साहेब सरपंच न्हावे यांचं देखील येथे आगमन होत आहे। आमच्या या रायझिंग स्टार राघव चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता तो जो जोरकस म्हणतो ते क्षेत्ररक्षक उभा आहे, कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये। बॅक टू बॅक या षटकामध्ये मला विकेट प्राप्त केले, 2 विकेट अद्यापर्यंत प्राप्त केलेले आहेत। सुंदर अशी गोलंदाजी। धावसंख्या 25।
Score not 25 to loss of 3 wickets. अष्टम के बाहर ही गेंद को ग्लाइड करना था स्लीपर गली के बीच में, बैटर बॉल का संपर्क नहीं, विकेट के बने बाकी का काम किया, रन की गुंजाइश नहीं। स्कोर हुई पूर्व समय 25। महेश और ऋषि के साथ गेंद अष्टम के बाहर से थोड़ी अंदर आई, तो इस गेंद को आउटसाइड में खेलना चाहते हैं। लगातार परीक्षा ले रहे इसमें बैट्समैन के, लगातार 2 गेंद के ऊपर है, कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन। ट्वेंटी 25 लॉस ऑफ 3 रन के ऊपर पूरी तरह से अंकुश लगा। तो इस समय धीरे अपनी बॉलिंग मार पर 10-12 कदमों का रनअप। इस बार कामयाब हो गए। गेंद जार से मिस पहले करो, पांडे के बीच में से देखना फील्डर यहाँ पर है इस समय। जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक समय था बैट्समैन के पास एक सिंगल लेने के लिए। स्कोर बढ़ता समय 26, 26 तो लॉस ऑफ 3 विकेट्स। काफी शांत क्रिकेट है यहाँ पर। क्रिकेट के लिए अच्छा मौसम, सुहाना मौसम, धूप पूरी तरह निकल चुकी है, आसमान में बादल से हट चुके हैं, बारिश की कोई संभावना नहीं है। और अच्छी ड्राई, लेकिन पूरी तरह से गेंद बल्ले बने देखना यहाँ पर कैच होने की संभावना है। कोशिश यहाँ पर, क्या कोशिश करी, पूरी तरह से आपने आखिरी दम तक यहाँ पर गेंद के ऊपर निगाहें जमाई और खूब सरस शॉट और एक विकेट का पतन। स्कोर इस समय 26 टू लॉस ऑफ 4 विकेट्स। शॉट में इतनी ताकत नहीं थी, एक लूज शॉट देता बैट से, पूरी तरह से गेंद बल्ले पर नहीं आई थी। तो बहुत अच्छा कैच यहाँ पर, एक मुश्किल कैच था लेकिन आसान कर दिया। स्कोर इस समय 26, 4 विकेट खोने के बाद नेक्स्ट बैट्समैन अजय, न्यू कॉमन अजय। ओह, इस बार अष्टम के बाहर थे, एक बार फिर ऑन साइड में खेलना चाहते थे। क्या बढ़िया ओवर चल रहा है इस समय, अपने गेंदबाजी में पूरी तरह से बांध के रखा है इस ओवर में। स्कोर अभी भी रुका समय 26। एक अच्छा ओवर, पूरी तरह से परीक्षा ले रहे समय बैट्समैन की। इस बार भी लूज शॉट यहाँ पर देखना है, नो मैंस लैंड में गेंद, इस समय गेंद को कोशिश कर रहे, 1 बाउंस 2 बाउंस गेंद हाथ में, जब तक गेंद फील्ड करे दूसरे के लिए जश्न क्या है। पूरी तरह से समय था बैट्समैन के पास और स्कोर बढ़ते समय 28, 28 टू लॉस ऑफ 4 विकेट्स। राव सरपंच न्हावे यांचं सहर्ष असं स्वागत आहे। राजेश दादा वाघ्याने विनंती करतोय की आपण दादा यांचं स्वागत करा। माईची उबदार अशी शाळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, तसेच नितीन उघडे साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी यांचं देखील मित्रांनो आपण स्वागत करूया। मी सचिन गोरले यांना विनंती करतोय की दादा यांचं स्वागत करा। नितीन दादा उघडे। आज तसेच भगवान दादा निरगुडा, ग्रामसेवक ग्रामपंचायत केदुर्ली रावगाव यांचं देखील इथे स्वागत होत आहे। मी तुषार गोरले यांना विनंती करतोय दादांचं स्वागत करा। तसेच माननीय एंड लक्ष्मण म्हात्रे यांचं देखील इथे स्वागत होत आहे। मी सचिन गोरले यांना विनंती करतोय आपण ते स्वागत करा। पाहुण्यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढते आहे।
ऑन साईडला पाहायचे चांगला सपाटका चेंडू पाहायचे क्षेत्राचे चेंडू येतो एक धाव मिळते का दुसरी धाव मिळते का पाहायचे दोघांच्या मध्ये येस नो पाहायचे रनआउट होतोय का इथे धोका आहे पण धोका टळलेला आहे काहीसा वाईट थ्रो आहे या 2 धाव कन्वर्ट स्कोर मध्ये धाव संख्या वाढते 29 4 गडी बाद आज आपल्याला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे कार्यक्रमाची शोभा वाढते आहे दादा आपण आलेत सर्वांचं पुन्हा एकदा ससण्यास सहर्ष स्वागत राजेश वागे यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे या षटकाने संघाची धावसंख्या वाढते कोणी ती सुंदर असा फटका थोडंसं हॉबली घेत पुढे सरसो छान असा फटका चेंडू सीमा पार 6 धावा धावसंख्या वाढते कोणी ती 36 4 गडी बाद 36 लॉस ऑफ 4 36 लॉस ऑफ 4 वाढते षटकाने सामन्याला पुन्हा ते कलाट नेते पुढचा चेंडू अष्टांच्या बाहेर पुढे सरसाव छान फटका पाहायचे चेंडू ट्रॅव्हलचं क्षेत्र तिथे आहे सुंदर आपल्या मराठे सीमेच्या अगदी 2 गज अंदर चेंडू मराठे अडलेला आहे सुंदर क्षेत्र मानता येईल निश्चित आपल्या संघाने 2 धावा वाचलेले धावसंख्या 38 38 लॉस ऑफ 4 विकेट्स चौथं षटक प्रगतीपथावरती चालू आहे जरा 2 मिनिटात सामना थांबवा मित्रांनो .3 स्कोर नॉट टू 38 कभी खराब गिनती अष्टम के बाहर थी पैडल शिफ्ट किया गेंद 4 समय फाइन लेग और स्वेले के बीच में से अंपायर का इशारा 1 बाउंस 2 बाउंस गेंद बाउंड्री के बाद 4 रन के लिए बाहर स्कोर बढ़ता है 42 42 टू लॉस ऑफ 4 विकेट्स स्कोर यहाँ पर माना जाता है जो कि चौथा ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है स्कोर इस समय 42 फील्डिंग में कुछ परिवर्तन ऑन साइड के खिलाड़ी ऑफ साइड में ऑफ साइड के खिलाड़ी ऑन साइड में फील्डिंग में चेंज किया इस समय फील्डर को बदला दिया इस समय खेल रुका इस बीच एक स्लिप एक शॉर्ट फाइन लेग स्ट्राइक एक मिड ऑफ एक मिड ऑन एक मिड विकेट स्कोर नॉट टू 42 और इसी के साथ अष्टम के बाहर थी जिनको ग्लाइड करना था स्लीपर गली के बीच में बैट और बॉल का संपर्क नहीं हुआ विकेट के मैंने बाकी का काम किया रन की कोई गुंजाइश नहीं है स्कोर वहीं पर रुका इस समय अभी तक 42 4 विकेट खोने के बाद इस बार एक बार फिर अष्टम के बाहर थी एक बार फिर वही शॉट वही निशाना अंपायर का एक्शन यहाँ पर उसी के साथ और की भी समाप्ति और कुल 4 ओवर की समझ स्कोर इस समय 42 42 टू लॉस ऑफ 4 विकेट्स संभालेंगे बॉलर जय हनुमान सासने वर्सेस विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा याने देखील तयार राहायचं आहे and the bowling change on the far end bowler now to you bowler now जीवन स्कोर 1 to 42 जीवन बॉल एक अच्छा ड्राइव समय जमीन के सहारे समय फील्डर यहाँ पर मौजूद समय एक रन पूरा किया दूसरे की कोई संभावना नहीं है
कोशिश भी नहीं कर रहे इस समय। स्कोर बढ़ते समय 1 के साथ स्कोर इस समय 43। 43 थोड़ा सा फॉर 4/43। और त्यांच्या बाहेर चेंडू गाईड करायचा होता पाठीमागे सुंदर असं म्हणजे क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्यांचं क्षेत्र खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. जर चेंडू मला निश्चितच हातात सुटला असता निश्चित हा चौकार होऊ शकला असता. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येने पुढे धावसंख्येकडे 47 43 44 इथे का ओ बल्ला चलाया था अपने जगह से खड़े खड़े खेलने की चेष्टा कर रहे थे. चेष्टा बेकार यहाँ पर पूरी तरह से चकमा खा गए. विकेट के बने गेंद को रोका. एक अच्छी गेंद पेस के साथ पूरी तरह से चकमा खा गई. और टंगे बाहर थी गेंद में यहाँ पर ताकत में यहाँ पर जोर नहीं था. गेंद काफी हवा में खेल बैठे. इस समय फील्डर है क्या देखना है. 2 रन तो यहाँ पर बन चुके हैं. तीसरी की समान हो सकती है नहीं. थ्रो देखना है काफी वाइड थ्रो लेकिन पीछे बैकअप कर रहे. दोनों के बीच में हा नाना रनआउट का खतरा है. इस समय खतरा टला नहीं. बैट्समैन बैक टू द पवेलियन. ले चुके हैं लेकिन रनआउट के रूप में. लेकिन यहाँ पर टीम को विकेट मिला. उनके खाते में विकेट नहीं जाएगा. अच्छी वापसी यहाँ पर बॉलर की. और गेंद को अच्छा हल्का सा पुश कैसे में टैप कैसे में गेंद जैसे में फील्डर ऐसे गेंद के ऊपर जब झपट कर जब तक गेंद फील्ड करे और दूसरे के प्रयास में एक बार फिर थोड़ी सी हाँ नाना था लेकिन पूरा किया रन यहाँ पर. 2 रन पूरे किए. स्कोर बढ़ता है समय 48 48 टू लॉस ऑफ 5. नीलेश अपना एक छोरा अभी तक बरकत समय अच्छा खेल रहे हैं नीलेश. साथी उनके जल्दी आउट हो गए लेकिन अपना काम वो पूरा कर रहे हैं. ओहो इस बार आगे निकल के उनको खेलना चाहते थे. चकमा खा गए. दोनों के बीच में एक बार फिर हा नाना रन लेने के आगे निकल चुके. दोनों बैट्समैन एक ही सिरे पर और इसी के साथ और एक विकेट का पतन होता है इस समय. स्कोर इस समय 48 42 लॉस ऑफ 6 विकेट. एक अच्छी वापसी यहाँ पर बॉलर ने कैसे जीत के लिए यहाँ पर 49 रन चाहिए. 49 रन. जय हनुमान सासने वर्सेस विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. दोन्ही संघाच्या करण्याचा मित्र या लवकर आपण नाणेफेक करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 48 धावा केलेल्या त्या 6 गड्यांच्या मोबदल्यास भुवन संघाने विजयाचं लक्ष हे तोंडली संघाकडे असणार आहे. मित्रांनो 49 धावांचं पाहूया जसा सामना चालू होईल. आपण ऐकूया आपला एक छान गोड आवाज दीपकजी बिराडे यांना. A 49 to win. 49 धाब्याचं टार्गेट सेट होतं. अनेक अनेक धन्यवाद मनीषजी किरपन. सर्व उपस्थितांचं स्वागत आहे. रायटिंग स्टार क्रिकेट संघ रावगाव आयोजित मस्साप परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न 4 दिवसीय स्पर्धा अर्थातच
राव गावकर चषक 2026. आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस, अखेरचा दिवस. पहिल्या फेरीतील तिसरा सामना, दुसरा डाव मार्गस होतं. 49 धाब्याचं टार्गेट आहे. जनमान तोंडली ओपनिंग पेअर रेडी करा आणि त्याचबरोबर रिक्वेस्ट आहे जनमान भुवनला आपली देखील फिल्डिंग सेट करा. यानंतर होणारा सामना संघनायक उपस्थित व्हा. जनमान सासने आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा बी. कॅप्टन्स या दोन्ही टीमचे. हरेशजी माडसे माजी सदस्य ग्रामपंचायत केदुर्ली उपस्थित झालेत. आपले स्वागत आहे. विनंती आहे या मंचावर. हरेशजी माडसे यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. तुषारजी गोरले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. जो ड्रेस कोड आहे 12th मॅनचा जनमान भुवनचा तो डिफरंट आहे ॲज पर प्लेयर्स टी शर्ट. त्याच कारणासो 2 धाब्याची पॅनल्टी आहे जनमान भुवनला आणि पहिल्या षटकांत त्या 2 धावा आम्ही ऍड करू जनमान तोंडलीच्या खात्यात. सूचना दोन्ही कॅप्टन्सनी लक्षात घ्या. थोडं करेक्शन आहे. 12th मॅन आता उपस्थित झालेत किंबहुना ते चेंज झालेत. सो टार्गेट चेस डाऊन करावं लागेल. 49 धाब्याची ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल झाली आहे. सलामीसाठी दाखल होत आहेत सूरज नॉस्ट्राकर एंडला आणि आघाडीला आपण बघत आहोत आनंदला. तर बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकात सज्ज होत आहेत अजय. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार अजय. दोन्ही टीम्सला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-1 लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. नेक्स्ट मॅच कॅप्टन्स पोचा जनमान सासने आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा बी. वेळ का करताय मित्रांनो, आजचा अंतिम दिवस आहे. सासनेचे कॅप्टन उपस्थित आहेत. मोऱ्याचा पाडा टीम कॅप्टन या. पहिला बॉल आलाय वाईड, लाईन खराब आहे. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशे सरांचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. प्रवीण विशे सरांची सोबत देत आहेत वायले सर, ज्या स्पर्धेमध्ये 4 दिवस ॲज ऑफिशियल जबरदस्त कामगिरी करतायत आणि कालच्या दिवसापासून आय थिंक टेंबे सर देखील आपल्या सोबत आहेत. सर्व ऑफिशियल पॅनलचं वेलकम आहे. लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. सिडीज सेकंड वाईड. क्रिकेटमधील कंट्रोल नियंत्रण जे सध्या बिघडलंय. गोलंदाज अजयचं बॅक टू बॅक सेकंड वाईड. एक्स्ट्रा 2 धावा मिळतात जनमान तोंडलीला. अतिरिक्त धाब्याने सध्या टीमची टोटल पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. ती सध्याच्या घडीला 2 या आकड्यावर. जनमान सासने कॅप्टन उपस्थित आहेत. कॅप्टन्स या विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब मोऱ्याचा पाडा बी. वेळ का करताय. ॲडव्होकेट लकीदादा मात्रे यावेळेला चेस करून कट करण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटने चांगला लेंथ बॉल. टप्पा पडल्याबरोबर अतिरिक्त उचली घेत निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईड. त्यानंतर येणारा डॉट बॉल होते छोटेखानी कमबॅक गोलंदाज अजयचं. यावेळेला बॅक फुटून आले. प्रॉपर पोझिशन नव्हती. काव फेसला फिल्डर आले. एकच धाव. सिंगल धाब्याने आनंदाचं वैयक्तिक खातं खुलं होते तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होते. टीम तोंडलीचा 3 धावा धावफलकावर. 3 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. बॅटचे बाहेरची कडा घेत निघालाय बॉल
थेट एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉल न होईल. पुन्हा एकदा छोटेखानी ऑफसे बॅक टू बॅक 2 वाईडनं सुरुवात झाली होती, पण तदनंतर सध्या वापसीचे संकेत या षटकात दिलेत गोलंदाज अजयनं. धावसंख्या 3. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले. आता चांगला फटका गॅप मधून निघालाय बॉल. स्वीपर कव्हर सीमा पार. सूरज विषयच्या बॅट मधून पहिला दमदार 4 चौकार. या चौकारासोबत वैयक्तिक सूरज विषयचं खातं खुलं होते, तर सांघिक धावफलक मात्र मार्गस होते टीम जनमान तोंडली क्रिकेट संघाचं. 4 ऑन बोर्ड. इंडिव्हिज्युअल सूरज आणि टीमची टोटल आहे सध्या 7 धावा. टॉस होतोय. नेक्स्ट मॅच रेडी राहा कॅप्टन्स दोन्ही टीमचे. यावेळेला ऑन साइडला आडव्या बॅटनं खेचला आणि बॉल पोचला किरण पवार स्टँडच्या बाजूला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. युजिट आकर्षक रावगावकर चषक षटकार. फ्लाय होतोय. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर 2 बॉल वरती. होतंय आक्रमण अजयच्या विरोधात. यावेळेला बॅटच्या आतली कडा. बॉल मागे निघालाय. शॉर्ट फालेकचा फिल्डर उपस्थित झालाय, जोपर्यंत बॅक करेल एक सिंगल धाव आणि याचबरोबर ओव्हरची होईल सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 49चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकात प्युअर मध्ये रन्स आल्या 14. इक्वेशन आहे 4 षटक 24 बॉल आणि आता आवश्यकता ती 35 धाब्याची. कॅप्टन उपस्थित झाले. टॉस होतोय. ऍक्च्युली वाईड कॉल एंट्री आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला. अजय कालेकर या टीमला रीड करतायत. यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्म मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एवढासा कॉल आहे. बॉलिंगचा निर्णय. जर्मन सासने रेडी राहा. नेक्स्ट मॅच बॅटिंग करता. रामदास शिंदे सरांची लगबग आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. त्यांचं स्वागत आहे. स्वच्छ भारत अभियान. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 14 धावा बनलेल्या आहेत. सूरज विषय सध्या स्ट्रायकर एंडला 4 चेंडू इंडिव्हिज्युअल नॉट आउट 11 धाब्याचं योगदान तो देतोय. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत आनंदला. बॉलर तयार होतोय रोहित. पहिला बॉल बॅटची कडा. फ्लाय होतोय बॉल. थर्ड बॅटला कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. सूरज विषयसारख्या नामवंत विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला मिळते जीवनदान. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेत बॉल हवेत होता. थर्ड बॅटला फिल्डर फंबल झाले. बॉल हातातून निसटला. सेकंड अड्डे मध्ये देखील बॅक करता आला नाही. या कॅचेस पकडाव्या लागतील. या स्टेजला तुम्ही टोटल डिफेंड करतायत. प्रत्येक विकेट क्रुशल आहे आणि त्यातल्या त्यात सूरज विषय असा फलंदाज आहे जो सामन्याचं चित्र कधी विचित्र करून ठेवू शकतो. क्षमता या फलंदाजाकडे. एक वेगळं पोटेन्शियल आहे. त्याला मिळतं जीवनदान. सिंगलनं धावसंख्या 15. पायात होता बॉल. फ्लिक ऑफ द दिशा दिली. वाडा शॉट. कलात्मक फटका. वेगाला दिले कल्पकतेनं उत्तर. बॉलला दिली दिशा आणि खराब केली गोलंदाज रोहितची दशा. चौकार. केतुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनायकजी गोरले उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त फटका. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. मनगटातली ताकद झोकत असताना पायावर असणाऱ्या बॉलला फक्त दिशा दिली आहे. यावेळेला कट केल्या बॉल. गॅप मोठा आहे. निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळेल ते 23 धावा.
यावेळेला फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट स्कोर लेगला फिल्डर 1 धाव. यावेळेला समोर स्ट्रेट बॅटनं केलाय हल्ला फिल्डर, पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल लॉंग ऑन सीमा पार. सूरज विशेषा आणखीन एक विस्फोटक विध्वंसक फटका षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 31 बोर्ड, 30 धावा धावफलकावर. आणखीन एक बॉल यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, पण तो फसलाय. फिल्डर आता उपस्थित, चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. सूरज विषयाला सोडावं लागतंय मैदान आणि दुसऱ्या षटकांती लागलाय धक्का पहिला टीम जनमान तोंडली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. स्कोर 30-31 बोर्ड. विजयासाठी 18 चेंडू आणि आवश्यकता ती 19 धाव्याची. 18 चेंडू 19 धावा. सूरज विषयला अति आक्रमकता भोवलेली आहे. 19 चेंडू 19 धाब्याची गरज असताना मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मोहत्याला अनावर झाला नाही आणि अखेरीस आता महत्वाच्या सामन्यात तो बाद होत असताना माघारी परतलाय. 18 चेंडू 19 धावा हे समीकरण आहे. चला बॉलिंग साठी नवीन बॉलर लगेच सिलेक्ट करा टीम जर्मन भुवन. रोहित भोईर आता बॉलिंग मार्कवर आला. यापूर्वी रोहित साबलेला आपण सेकंड पॉवर प्ले मध्ये पाहिलं. प्रवीण कॉमेंट्री बॉक्सशी लगेचच संपर्कात या. आपल्यासाठी एक अर्जंट कॉल आहे. स्कोर 30 बनलाय. 15.00 धाब्याची धावगती. विजयासाठी अजून 18 चेंडू 19 धाब्याची आवश्यकता. रोहित भोईरवर आता दिली जबाबदारी. चला सामना सुरू होतोय. नवीन बॅटर आनंदजी सोबत देण्यासाठी दाखल होत आहेत नरेश. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील चौथा सामना. झटपट शेड्यूल सुरू आहे आणि आज देखील थोडा झटपटच खेळ करावा लागेल कारण 10 मॅचचं मोठं शेड्यूल आहे जे आपण आज कव्हर करतोय. बॉलर तयार आहे रोहित. पहिला बॉल डाऊन द लेग स्ट्रिक. विकेट कीपर बीट. शॉर्ट फायर लेगला बॅकअप आले. वाईट कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेष सर. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल एक्स्ट्रा धाब्याने. सध्या स्कोर आपण बघत आहोत 31. 31 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर पण मिसफिल्ड मिड ऑफला. रनआउटचा चान्स बनला असता पण त्या संधीचं सोनं झालं नाही. एक सिंगल धाव. सिंगलनं स्कोर सध्या 32 धावा. रन बॉल इक्वेशन. 17 चेंडू. आता 17ची गरज आहे. अजय काळेकर आर्मी. चालू सामना जसा संपेल लगेचच मैदानात उतरावं लागेल फिल्डिंग साठी. यावेळेला थ्रू द कव्हर्स बॉल अवेत. फिल्डर डीप मधून उपस्थित झालेत पण कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता सुटलाय. नरेशला मिळते जीवनदान. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडी नाखुश निराशाजनक कामगिरी सध्या आपण बघत आहोत जनमान भुवनची. एक्स्ट्रा रन्स कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर मिसफिल्डवर मिळताना दिसत आहेत. डबलनं सध्या स्कोर 34-34. साधा सोपा सहज झेल होता तो देखील क्षेत्ररक्षकाला घेता आला नाही. आता यॉर्कर बरोबर मिडल सिग उखाडली आहे. टो क्रशर यॉर्कर. प्रत्युत्तर नव्हतं. शाहरुख खानने चित करून टाकलंय स्ट्रायकर एंड वरती. फलंदाज नरेशला
धक्का दुसरा. धावसंख्या 34 विजयासाठी 15 चेंडू 15 धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर अविनाश बॅटिंग साठी दाखल झालाय. विनायकजी गोरले माजी सरपंच केदुर्ली यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे त्यांना आपण सन्मानित करतोय आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. फुल टॉस आणि फुल टॉस वर बरसलाय अविनाश पडवलच्या बॅट मधून येतोय. हा ब्रांडेड हिट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक हिट सिक्सर. या षटकाराच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत. 40 ऑन बोर्ड 40 धावा दाफलकर. विजयासाठी आता अवघ्या 9 धावेची आवश्यकता. विजयाचा सुगंध सध्या दरवळतोय टीम जनबाद तोंडलेच्या डगआउट मध्ये. गोलंदाजांनी केलेली जबरदस्त कामगिरी, बॅटिंग डिपार्टमेंट कडून मिळालेला चांगला स्टार्ट. आणखीन एक फुल टॉस समोर लॉंग ऑफला. आता स्क्रीनवर आलाय बॉल. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. सेकंड ब्लास्ट, सेकंड मॅक्सिमम, सेकंड सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 46 आहे. आता विजयासाठी 13 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आलाय डॉट. सलगच्या 3ऱ्या षटकाराने सामना संपवण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. मॅच आता 4थ्या षटकात ज्या ठिकाणी 12 चेंडू 3 धावेची इक्वेशन आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा जर्मन भुवन. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. अजय काळेकर अँड आर्मी, विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब, मोऱ्याचा पाडा बी आणि जर्मन सासरेला विनंती आहे आपण देखील रेडी व्हा. विनायकजी गोरले यांचा सन्मान होतोय मुख्य मंचावरती. जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत केदुर्लीचे त्यांना आपण सन्मानित करतोय. आदेश केमारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. 12 चेंडू 3 धावा हे समीकरण आहे. चला जरा गाय करा फिल्डिंग करणारी टीम. बॉलिंग मार्कवर यश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू 3 धावा. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत आनंदला. ओ कव्हर्स मध्ये जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्लासिकल स्टाईल साकारल्या हा बेहतरीन कव्हर ड्राईव्हचा फटका. आणि यावेळेला ड्रायव्हिंग सीट वर टीम जनमत तोंडली ज्यांनी केलं टार्गेट सर अवघ्या 3.1 षटकात 49 धावेचं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मनपूर्वक अभिनंदन. टफ अँड हार्ड लगा आपण देऊया जर्मन भुवनला. आणि चालू सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण यानंतर देतोय. सूरज विषय ज्यानं 7 बॉलमध्ये 18 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 2 महत्वाचे विकेट्स कॅरी केले. तो सूरज विषय ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच.